झी 24 तास एक पाऊल पुढे। 2014च्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावरून गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा सुरू आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच वेगळ्या विचाराची भाषा सुरू केल्यानं मुख्यमंत्र्यांनी काल त्यांना सडेतोड उत्तर दिलं। आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही यात उडी घेतली आहे। गुजरात निवडणुकांनंतर काँग्रेस राष्ट्रवादीतल्या संघर्षाला सरत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात तोंड फुटलं। हिवाळी अधिवेशनातल्या सिंचन घोटाळ्याच्या गदारोळानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या शक्ती प्रदर्शनाच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर तोंडसुख घेतलं। गुजरात निवडणुकीत काँग्रेसनं दगा केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेलांसारख्या मातब्बर नेत्यानं करत स्वबळाची भाषा केली, तर काँग्रेसच्या मेळाव्यात राष्ट्रवादीनं जागा घेतल्या आणि हरले असा प्रत्यारोप माणिकराव ठाकरेंनी केला। 9 जागेवर आम्ही यावेळीच त्यांच्याबरोबर समझोता केला आणि ऐन वेळी काँग्रेसने अधिकृत एबी फॉर्म सगळी ठिकाणी उभे केले, उमेदवार दिले आणि जे काही आपण तिथे समझोता केला होता त्याला फेटाळण्याचं काम त्यांनी केलं। आज आमच्या मित्र पक्ष असेल त्यांना एकच सांगायचंय, तुम्ही तुमचा पक्ष वाढवा, काँग्रेस आपला पक्ष वाढवायचा प्रयत्न करेल आणि आपण पाहू की मागच्या वेळेला तुम्ही आमच्याकडनं जागा सोडून घेतल्या, मागच्या वेळेला सोडलेल्या जागा तुमच्या आल्या नाहीत। आता परत तुम्ही तशाच प्रकारची चर्चा सुरू केली, लोकांना सांगायला सुरू केलं नाही आमच्या आता जागा जास्त येणार, आम्ही एक क्रमांकावर राहणार। स्वबळाची भाषा करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोमवारी खुद्द शरद पवारांनीही सहभाग नोंदवला। कोचित त्यांनी गुजरात निवडणुकीतील काँग्रेसच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत दिले। यानंतर मंगळवारीही सिंधुदुर्गात असलेल्या पवारांनी स्वबळाची आणि नाराजीची भूमिका कायम ठेवली। एनसीपी आणि काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवली। 9 जागा काँग्रेसने आमच्यासाठी सोडल्या। आमच्यासाठी सोडल्यानंतर 9च्या ठिकाणी 5 जागेवर काँग्रेसचा सिंबल घेऊन अधिकृत उमेदवार उभा राहिला, हे योग्य नाही। एकदा आपण निर्णय घेतला तर त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। स्वाभाविकच काँग्रेसमध्ये याचे पडसाद उमटलेत। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याची दखल घेत शरद पवारांना आक्रमक उत्तर दिलंय। आघाडीतून बाहेर पडून विरोधात बसायचं आहे का असा परखड सवालही त्यांनी पवारांना विचारलाय। मुख्यमंत्र्यांचं पवारांना आक्रमक उत्तर, स्वबळावर लढून विरोधात बसायचं आहे काय? विधानसभा लोकसभेच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा बघा, मग कळेल। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीही नाराजीचा सूर आळवलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेस पक्षाचं केंद्र आणि राज्यामध्ये आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी युपीए सरकार या ठिकाणी आघाडी सरकार आम्ही चालवतो। त्यामुळे त्यांचं काही ऑफिशियली काही म्हणणं असेल किंवा काही राज्य स्तरावरचा विषय असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावर चर्चा करू। 2014च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीनं स्वबळाची भाषा सुरू केली आहे। आता हे स्वबळाचे बोल राष्ट्रवादीच्या पोटातले आहेत की केवळ ओठातले आहेत हे लवकरच समजेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।